विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान पाठ 9 पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। प्रश्न 1, अ व ब स्तंभांची योग्य सांगड घालून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा। अ स्तंभ, ब स्तंभ। उत्तर 1, धोकादायक कचरा, किरणोत्सारी पदार्थ। 2, घरगुती कचरा, वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली। 3, जैववैद्यकीय कचरा, बँडेज, कापूस, सुया इत्यादी। 4, औद्योगिक कचरा, रसायने, रंग, राख इत्यादी। 5, शहरी कचरा, काच, रबर, कॅरीबॅग इत्यादी। प्रश्न 2, दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा। दिलेले पर्याय: भौगोलिक अनुकूलता, हवामान, हवा, वेधशाळा। अ, जैवविविधतेवर अजैविक घटकांतील सर्वाधिक परिणाम करणारा घटक टिंबटिंब हा आहे। उत्तर: हवामान। स्पष्टीकरण: हवामान हा अजैविक घटक आहे। हा घटक पृथ्वीवरील निरनिराळ्या सजीवांची वाढ व विकास यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो। आ, कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन टिंबटिंब होय। उत्तर: हवा। स्पष्टीकरण: वातावरणाची अल्पकाळाची स्थिती म्हणजे हवा होय। ई, मानवाने कितीही प्रगती केली तरी टिंबटिंबचा विचार करावाच लागतो। उत्तर: भौगोलिक अनुकूलतेचा। स्पष्टीकरण: काही भाग दाट लोकसंख्येचे असतात तर काही भाग विरळ लोकसंख्येचे असतात। हे सर्व त्या भागाच्या भौगोलिक अनुकूलतेवर अवलंबून असते। ई, हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना टिंबटिंब असे म्हणतात। उत्तर: वेधशाळा। स्पष्टीकरण: वेधशाळा ही आधुनिक यंत्रसामग्री व उपकरणांनी सुसज्ज असून तिचा वापर खगोलीय, हवामानविषयक व नैसर्गिक घटनांविषयी निरीक्षणे व नोंदी करण्यासाठी होतो। प्रश्न 3, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ, आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा? उत्तर: आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना पुढीलप्रमाणे प्रथमोपचार करावा। 1, श्वसन मार्ग. आपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरत्या स्थितीत धरावे किंवा हनुवटीला वर उचलावे जेणेकरून श्वासनलिकेचा मार्ग खुला राहील। 2, श्वासोच्छवास. जर श्वासोच्छवास बंद झालेला असेल तर आपदग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा। 3, रक्ताभिसरण. जर आपदग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर प्रथम त्या व्यक्तीस 2दा कृत्रिम श्वासोच्छवास देऊन नंतर छातीवर 2 तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देऊन सोडावा। या दोन्ही क्रिया सुमारे 15 वेळा कराव्यात। 4, रक्तस्राव. जर व्यक्तीला जखम होऊन त्यामधून रक्तस्राव सुरू झाला असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून हाताच्या अंगठ्याने किंवा तळव्याने 5 मिनिटे हलका दाब द्यावा। 5, अस्थिभंग व मणक्यावर आघात. जर आपदग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल तर त्या हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण करणे अत्यावश्यक असते। त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लाकडी फळ्या उपलब्ध असतील तर त्या बांधून अचल करण्यासाठी वापर करावा। पाठीवर किंवा मणक्यावर आघात झालेला असेल तर त्या व्यक्तीला कठीण रुग्णशिबिकेवर ठेवावे। 6.
पोळणे किंवा भाजणे. आपदग्रस्तांना आगीच्या ज्वालांनी होरपळले असेल तर भाजलेला भाग किंवा होरपळलेला भाग 10 मिनिटे पाण्याच्या संतत धारेखाली धरणे फायदेशीर ठरते. आ. शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा. उत्तर. शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती पुढीलप्रमाणे. 1. कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण. ही कचरा व्यवस्थापनातील पहिली पायरी होय. कचऱ्यावरील पुढील प्रक्रियेसाठी सुका कचरा व ओला कचरा असे वर्गीकरण करणे खूप महत्त्वाचे असते. 2. कंपोस्टिंग म्हणजेच सेंद्रिय खत. शिल्लक राहिलेले अन्न, स्वयंपाकघरातील कचरा, भाज्या व फळे यांच्या साली, बागेतील कचरा इत्यादींच्या विघटनाने चांगल्या प्रतीचे खत मिळू शकते. 3. गांडूळ खत निर्मिती. या पद्धतीत गांडुळाच्या मदतीने घनकचऱ्याचे विघटन जलद रीतीने केले जाते. गांडूळ खत निर्मितीतून मिळालेले खत हे पोषक द्रव्यांनी समृद्ध असल्याने शेतीसाठी उपयुक्त ठरते. 4. सुरक्षित भूमिभरणाची पद्धती. या पद्धतीत मानवी वस्तीपासून दूर अशा सुरक्षित असलेल्या ठिकाणी कचरा टाकून दिला जातो. अशा ठिकाणी जमिनीवर प्लॅस्टिकचे व चिकणमातीचे आवरण केले जाते, जेणेकरून कचऱ्यातील पाणी जमिनीत मुरत नाही. 5. पायरोलिसिस. ही एक शास्त्रीय पद्धत असून त्यात कचऱ्याचे उच्च तापमानास ज्वलन केले जाते. या पद्धतीत जैववायूपासून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. 6. भट्टीतील ज्वलन किंवा भस्मीकरण. ही एक औद्योगिक पद्धत असून यात कचऱ्याचे साध्या घन किंवा वायुरूपी अवशेषात रूपांतर केले जाते. या पद्धतीत भट्टीमध्ये कचऱ्याचे उच्च तापमानाला ज्वलन केले जाते. सामान्यपणे जैववैद्यकीय कचऱ्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. ई. हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सौदाहरण स्पष्ट करा. उत्तर. 1. विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने आता हवामानाचा अंदाज वर्तवणे सोपे झाले आहे. 2. पूर, भूकंप, चक्रीवादळे इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या काळात परिणामकारक आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी हवामानाचा अंदाज मदतगार ठरतो. 3. उदाहरणार्थ 2014 साली आंध्र व ओदिशाच्या किनाऱ्यावर आढळणाऱ्या अतितीव्रतेच्या हुडहुड वादळाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. 4. हवामानाच्या अंदाजानुसार आपण आपत्ती व्यवस्थापनासाठी योग्य ती खबरदारी घेऊ शकतो आणि आपत्तीला तोंड देण्यासाठी तयार राहू शकतो. ई कचरा घातक का आहे याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर. 1. निकामी मोबाईल फोन्स, टी व्ही संच, संगणक, म्युझिक सिस्टीम, ट्रान्झिस्टर्स इत्यादींचा ई कचऱ्यात समावेश होतो. 2. ई कचरा धोकादायक असून त्यात शिसे, बेरिलियम, पारा व कॅडमियम यासारखे धोकादायक जड धातू असतात. 3. जड धातू हे अविघटनशील असतात, त्यामुळे हे पर्यावरणात बराच काळ साचून राहतात. 4. ई कचऱ्याचे ज्वलन व भूमिभरण सभोवतालच्या पर्यावरणासाठी धोकादायक असते. घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुमचा वैयक्तिक सहभाग कसा नोंदवाल. उत्तर. घनकचरा व्यवस्थापनामध्ये वैयक्तिक सहभाग खालीलप्रमाणे नोंदवता येईल. 1. कचरा कुंडीत टाकणे. 2. वस्तूची दुरुस्ती व देखभाल करून त्यांचा अधिक काळ वापर करणे. 3. वाचून झालेली पुस्तके व मासिके गरजूंना देणे. 4. प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कापडाच्या पिशव्या वापरणे. 5. टिश्यू पेपर,
कागदी थाळ्या यांचा वापर कमीत कमी करणे. 6. रिड्यूस म्हणजेच कचरा कमी करणे. रियूज म्हणजेच वस्तूंचा पुनर्वापर. रिसायकल म्हणजेच कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण या 3R मंत्राचा वापर करणे. 7. इतरांना घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देणे व त्यांना कचरा व्यवस्थापन कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन देणे. प्रश्न 4. टिपा लिहा. हवामानशास्त्र, हवामानाचे घटक, मान्सून प्रारूप, औद्योगिक कचरा, प्लास्टिक कचरा, प्रथमोपचाराची मूलतत्वे. हवामानशास्त्र. उत्तर. 1. हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. 2. यामध्ये हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट या व अशा अनेक घटकांच्या अभ्यासाचा समावेश होतो. 3. या हवामानविषयक अभ्यासाला पायाभूत मानून भविष्यातील हवामानाबाबत अंदाज व्यक्त केले जातात. 4. ही माहिती सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना उपयोगी ठरते. हवामानाचे घटक. उत्तर. 1. एखाद्या विशिष्ट ठिकाणचे हवामान अनेक घटकांवर अवलंबून असते. त्या घटकांनाच हवामानाचे घटक असे म्हणतात. 2. वाऱ्याची दिशा व गती, तापमान, हवेचा दाब, पर्जन्यवृष्टी, आर्द्रता, सूर्यप्रकाश, ढग इत्यादींचा हवामानाच्या घटकांमध्ये समावेश होतो. 3. विमानांसाठी धावपट्ट्या बनवणे, बंदर निर्मिती, मोठे पूल उभारणे आणि अतिउंच इमारती बांधणे इत्यादी योजनांमध्ये अशा हवामान घटकांचा विचार केला जातो. मान्सून प्रारूप. उत्तर. 1. भारतातील मान्सूनच्या मोसमात पर्जन्यविषयक अचूक अंदाज वर्तवण्यासाठी मान्सून प्रारूपे तयार केली जातात. 2. भारतीय हवामान खाते IMD म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट व IITM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्था मान्सून प्रारूपे तयार करणे व ते विकसित करण्याकरता काम करतात. 3. 1990च्या दशकात डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी जगभरातील हवामानांशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवले. 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप वापरले जात होते. 4. संख्यात्मक प्रारूप किंवा गणितीय मॉडेल, समुचित प्रारूप, सांख्यिकी प्रारूप असे मान्सून प्रारूपांचे काही प्रकार आहेत. औद्योगिक कचरा. उत्तर. 1. औद्योगिक कचरा हा वेगवेगळ्या कारखान्यातून किंवा उद्योगधंद्यातून निर्माण झालेला कचरा असतो. 2. या कचऱ्यात रसायने, तेल, गाळ, रंग, राख, धातू इत्यादींचा समावेश होतो. 3. हा कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे व तो अतिशय हानिकारक आहे. 4. औद्योगिक केंद्रातून बाहेर पडणारी विषारी द्रावके ही जवळच्या पाण्याच्या साठ्यात सोडली जातात, ज्यामुळे जलप्रदूषण होते. 5. कारखान्यातून बाहेर पडणारे अनेक विषारी वायू हवेत सोडले जातात, ज्यामुळे हवेचे प्रदूषण होते. प्लास्टिक कचरा. उत्तर. 1. घरगुती कचरा जसे कॅरीबॅग्स, प्लास्टिकच्या पिशव्या, डबे, वेस्टर्न साहित्य इत्यादींमुळे प्लास्टिक कचरा तयार होतो. 2. प्लास्टिक कचऱ्यात घातक रसायने असतात. 3. या कचऱ्याचे जीवाणूंकडून विघटन होऊ शकत नाही, म्हणून हा अविघटनशील कचरा आहे. 4. प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळणे आवश्यक आहे.
प्रथमोपचाराची मूलतत्वे. उत्तर 1. श्वसनमार्ग म्हणजेच एअरवे. जर आपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर त्याचे डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे, त्यामुळे श्वासनलिका खुली राहते. 2. श्वासोच्छ्वास म्हणजेच ब्रीदिंग. श्वासोच्छ्वास बंद झालेला असेल तर आपदग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा. यात मदतकर्त्याने आपदग्रस्ताच्या तोंडावर तोंड ठेवून आपदग्रस्ताच्या फुफ्फुसांमध्ये हवा सोडायची असते. 3. रक्ताभिसरण म्हणजेच सर्क्युलेशन. जर आपदग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर प्रथम त्या व्यक्तीस 2दा कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा. नंतर छातीवर 2 तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे. ही प्रक्रिया सुमारे 15 वेळा करावी. यामुळे आपदग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण पुन्हा सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते. प्रश्न 5. हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह तुमच्या शब्दात लिहा. उत्तर 1. हवामान मानवी जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम करत असते. 2. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील लोकांचा आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जीवनपद्धती निश्चित करण्यास तेथील हवामान कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ, जगातील वेगवेगळ्या प्रदेशातील घरांची रचना त्या प्रदेशातील हवामानाप्रमाणेच ठरवली जाते. 3. सागर जलाची क्षारता, सागर प्रवाहांची निर्मिती व जलचक्रांची निर्मिती इत्यादी सर्व बाबींवर हवामानाच्या घटकांचा परिणाम होतो. 4. भूपृष्ठाच्या आच्छादनातील खडक विदारणाचे कार्य, मातीची निर्मिती आणि संपन्नता अशा बऱ्याच प्रक्रिया हवामानातील घटकांमुळे प्रभावित होत असतात. 5. मातीत असणाऱ्या जीवाणूंची सेंद्रिय पदार्थांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका असते. ही प्रक्रिया हवामानातील विविध घटकांवर अवलंबून असते. प्रश्न 6. रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सौदाहरण स्पष्ट करा. उत्तर 1. रुग्णाचे वहन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती. पाळणा पद्धत, पाठुंगळीला मारणे, मानवी कुबडी पद्धत, खेचून नेणे किंवा उचलून नेणे, 2 हातांची बैठक, 4 हातांची बैठक, स्ट्रेचर इत्यादी. 2. या पद्धतींची अंमलबजावणी करताना रुग्णाला कोणतीही इजा होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. 3. जर रुग्ण घायाळ असेल तर त्याला आरामदायक अवस्थेत बसवावे. मार लागलेला भाग नेहमी उंचावून किंवा उतरत्या स्थितीत ठेवावा. 4. जर रुग्ण जखमी असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून हाताच्या अंगठ्याचा किंवा तळव्याचा हलका दाब 5 मिनिटे द्यावा. 5. जर रुग्णाचे हाड मोडले असेल तर त्या हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण करावे. प्रश्न 7. फरक स्पष्ट करा. अ. हवा व हवामान. उत्तर हवा, हवामान. 1. वातावरणाच्या तत्कालीन अस्थायी स्थितीला हवा म्हणतात. 1. वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात. 2. हवेत अल्पकाळात बदल होतात. 2. हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो. 3. एका प्रदेशातीलही हवेत सातत्य नसते. 3. हवामान एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असते. 4. हवा सतत बदलत असते. 4. हवामान सतत बदलत नाही. आ. विघटनशील व अविघटनशील कचरा.
उत्तर विघटनशील कचरा, अविघटनशील कचरा. 1. या कचऱ्याचे सहज विघटन होते. 1. या कचऱ्याचे सहजासहजी विघटन होत नाही. 2. याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत होते. 2. याचे विघटन होण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करावा लागतो. 3. हा कचरा पर्यावरणात दीर्घकाळ साचून राहत नाही. 3. हा कचरा पर्यावरणात दीर्घकाळ साचून राहू शकतो. 4. उदाहरणार्थ वाया गेलेले अन्न, फळे, कागद इत्यादी. 4. उदाहरणार्थ प्लास्टिक, रबर, काच, धातू इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झाला. थँक्यू.